नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज आपणाला ऑर्गॅनिक शेतीमध्ये कशी जादू होते ते मी सांगणार आहे। माझ्याकडे 3.5 वर्षापूर्वी लावलेली केशर आंबा बाग आहे। टोटल आंबा बाग ही मी ऑर्गॅनिक केलेली आहे। त्यामध्ये कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही। इवन पेस्टिसाइड्स, फंगीसाइड्स हे सुद्धा ऑर्गॅनिक वापरलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट आज मला दिसत आहेत। माझ्या आंब्याच्या बागेमधील आंब्याचं वजन मी आपल्याला दाखवत आहे। नंबर 1 482 ग्रॅम, नंबर 2 493 ग्रॅम, नंबर 3 492 ग्रॅम, नंबर 4 407 ग्रॅम, नंबर 5 480 ग्रॅम, नंबर 6 493 ग्रॅम, नंबर 7 658 ग्रॅम, नंबर 7 501 ग्रॅम, नंबर 8 613 ग्रॅम, नंबर 9 544 ग्रॅम आणि लास्ट नंबर 10 733 ग्रॅम। हायेस्ट वेट इन माय मँगो प्लांट्स इज 812 ग्रॅमचा आहे आणि लोएस्ट जे आहे ते 250 ग्रॅम प्लस माझ्याकडे आंबा आहे। ही फक्त ऑर्गॅनिक शेतीची किमया आहे। आपण प्रत्यक्ष बघू शकता। मी 10 आंबे माझ्या बागेमध्ये रँडम काढले होते आणि त्याचं वजन मी आपणाला दाखवत आहे। मी माझ्या ऑर्गॅनिक फार्ममध्ये फक्त वेस्ट डिकम्पोजर, NPK, इफ्कोचं, त्यानंतर शेणखत, गांडूळ खत, शेणखत पण आपण वापरतो, ते वेस्ट डिकम्पोजरची प्रक्रिया करून वापरतो। त्यानंतर सागरिका, इफ्कोचं, ते पण आपण वापरतो। त्याच्यानंतर फंगीसाइड्स आणि पेस्टिसाइड्स हे आपल्याला ऑर्गॅनिक मिळतात। एकतर मी इफ्कोचं किंवा तुमचं वसंत दादा इन्स्टिट्यूट मांजरीचा, त्यांचे पण फंगीसाइड्स आणि पेस्टिसाइड्स आहेत, ते आपण वापरतो। आणि शेतीमध्ये कुठलंही रासायनिक खत गेल्या 3.5 वर्षामध्ये टाकलेलं नाही। माझ्याकडे पहिलं प्लांटेशन जे आहे ते 700 प्लांट्स आहेत, ऑल आर केशर मँगो। नंतर पहिलं प्लांटेशन मी 16x4 वर केलेलं आहे। दुसरं प्लांटेशन मी 500 झाडाचं केलं, ते 12x6 वर आहे। तिसरं प्लांटेशन माझ्याकडे 500 झाडाचं आहे, ते 12x5 वर आहे आणि चौथं प्लांटेशन एक 50 झाडाचं आहे, ते 10x5 वर आहे। या सगळ्यातून मला असा निष्कर्ष जाणवला की आपण 12x6 इज द आयडियल डिस्टन्स, हे अगदी योग्य अंतर आहे। प्रत्येक शेतकऱ्याला मी विनंती करेन की आपण किमान 1 एकर केशर आंबा लावायचं हरकत नाही। 1 एकरमध्ये 12x6 वर किमान 600 झाडं आंब्याचे बसतात। 3 ते 4 वर्षामध्ये आंब्याला व्यवस्थित फळधारणा होते। किती की माझं स्वतःचं उदाहरण आपल्यासमोर दाखवत आहे। किमान 600 झाडं आपण 1 एकरामध्ये लावले तर किमान 500 झाडाला आपल्याला फळ मिळू शकतं।
प्रत्येक झाडाला 10 किलो जरी आपण पकडले तरीही आपल्याला 500 गुणिले 10 kg बरोबर 5 टन माल आपल्याला एकरामधून मिळू शकतो. आणि मिनिमम मँगो रेट आंब्याचा जो भाव आहे तो कमीत कमी 70 रुपये आणि जास्तीत जास्त 150 रुपये. तर गेली 1 महिन्यापासून मी माझ्या हॉस्पिटलमध्ये 100 रुपयाने पिकलेला असला तरी 100 रुपये आणि कच्चा असला तरी 100 रुपयाने विकतो. आणि ऑर्गॅनिक ब्रँड मी माझा स्वतःचा तयार करत आहे. त्याच्यामुळं माझे पेशंट, माझे मित्र, माझे नातेवाईक स्वखुशीने येतात, घेऊन जातात. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला मी कळकळीची विनंती करेल की आपण किमान 1 एकर आंबा हा केलाच पाहिजे. 1 एकरमध्ये किमान तुम्हाला 4 वर्षानंतर 3.5 ते 10 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळू शकते. जर शेतकऱ्याला आपलं अर्थशास्त्र योग्य करायचं असेल तर फळबागेशिवाय आणि शाश्वत शेतीशिवाय पर्याय नाही. आणि तेही आपण रासायनिक खत बिलकुल वापरू नका. तुम्ही 100 किलो तुम्ही 100 किलो युरिया घेता, त्यामध्ये 46 किलो फक्त युरिया मिळतो आणि 54% त्यामध्ये इतर रासायनिक घटक असतात. ह्याचा आपण कुणी विचारच तयार करायला नाही की 46% काय आहे की तो बराचसा हवेत उडून जातो. त्यापेक्षा आपण NPK वापरा. NPK म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल असतंच ना. त्यामुळं यापुढे जर आपणाला ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर रासायनिक खताला फाटा द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. जर आपणाला ही माहिती आवडली असल्यास आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ आपणाकरता घेऊन येत जाईल. धन्यवाद.